काल दक्षूला 1.5 वर्षाचं व्हॅक्सिन दिलं आणि बापरे! तो इतका जास्त रडत होता ना, त्या दिवशी सकाळी आम्ही व्हॅक्सिनेशनसाठी गेलो होतो आणि हे इंजेक्शन पाहिल्यावर मला तर इतकी जास्त भीती वाटते. म्हणजे ती निडल पूर्ण पायामध्ये बाळांच्या ब्रेक करतात आणि म्हणून त्यांना खूप त्रास होतो. आल्यावरती तर दक्षू मस्त खेळला, झोपला. पण 6:30 पावणे 7च्या दरम्यान त्याला इतका जास्त ताप आला होता आणि त्याला उभा पण राहता येत नव्हतं पायामुळं. पण मी व्हॅक्सिनेशनसाठी जातानाच हा बर्फ करायला ठेवला होता आणि हा बर्फ ना मस्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशी त्याची गाठ मारली जेणेकरून तो शेकवताना ना म्हणजे पायावरती ओलं होणार नाही आणि तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही याच्यावरती रुमाल गुंडाळून सुद्धा शेकू शकता. आता मागच्या वेळी एका ताईने मला कमेंट केली होती, की असा खूप त्रास होतो, तू फक्त रुमाल ओला करून शेकव. पण खरं सांगते डॉक्टर पण सांगतात, की बर्फाने शेकवायचं आणि खरंच त्रास होतो, मुलं रडतात. आपल्याला माहिती आहे आपली मुलं रडल्यावरती आपल्याला कसं होतं, पण ह्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत आणि मग त्याला अर्धी गोळी दिली होती तापासाठी आणि त्याला असंच मी घेऊन बसले होते. जवळपास मी स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं आणि जेव्हा तो हसायला लागला ना, मग तेव्हा जरा जीवात जीव आला आणि मग स्वयंपाकाला लागली. आता भाजी चपाती करण्यापेक्षा ना म्हटलं चला सिंपल प्लॅन करूयात म्हणून इथे मी मसाले भाताची तयारी केली आणि आज मला ना ब्रँड प्रमोशन पण होते. पण ते सुद्धा माझं काहीच काम झालं नाही. म्हणून मग इथे त्यांच्यासोबतच माझा कॉल चालू होता आणि असं होता कालचा दिवस. चला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा.